नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपला आजचा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे जे विद्यार्थी 2025-26 च्या 10वीच्या परीक्षेचं प्रिपरेशन करतायत। खरं सांगायचं तर 10वी म्हणजे आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी असते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, कारण 10वीच्या मार्कांवरच पुढचं आपलं आयुष्य पूर्ण डिपेंड असतं। जे पण आपल्याला मार्क्स पडतील त्याच्याशीच रिलेटेड मीन्स जेवढे मार्क्स पडले, जास्त मार्क्स पडले तरच आपल्याला योग्य ती स्ट्रीम निवडता येते, म्हणजे सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल किंवा विद्यार्थ्यांची जशी आवड असेल तशी ते तिथे सिलेक्ट करू शकतात पुढचं जे पण एज्युकेशन घ्यायचं त्याच्यासाठी। पण 10वी मध्ये अभ्यास करताना विद्यार्थी कुठेतरी एक स्ट्रेस घेऊन जगत असतात। 10वी आहे म्हटलं तर बोर्ड एक्झाम आहे, तर ही भीती काढण्यासाठी म्हणून आजपासून आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांना 10वीचे गणिताचा जो पण सिलेबस आहे तो सुद्धा शिकायला मिळणार आहे। आणि त्याच्याशी संबंधित हा फर्स्ट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी गणिताचा अभ्यास कसा करायचा, गणितामध्ये जे पण पार्ट 1 पार्ट 2 याच्यामध्ये जे पण चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सला किती वेटेज आहे, किती चॅप्टर्सला कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, त्याच्याशी रिलेटेड किती क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, याचीच माहिती मिळणार आहे। चला तर मग आपण आजपासून सुरुवात करूया 10वीच्या गणिताच्या अभ्यासाची। गणिताचा अभ्यास म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक भीतीच असते, गणित म्हणजे भीतीच वाटते। पण खरं सांगायचं तर गणित हाच विषय असा आहे ज्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करू शकतो, जर का तुम्ही योग्यरित्या अभ्यास केला तर। ओके, तर आजपासून आपल्याला सर्व गणिताचा जो पण सिलेबस आहे तो शिकायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर। तर तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही 10वीचेच विद्यार्थी असाल किंवा तुमचे कोणी घरातले जे पण मुलं असतील ते जर 10वीत असतील तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल। आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा। चला तर मग पाहूया गणित हा विषयाचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे, त्याच्यासाठी कोणत्या चॅप्टरला किती वेटेज असतो। आता पहा, इथे मी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये जे पण चॅप्टर्स आहेत त्याची सर्व नावं लिहिलेली आहेत। एक सांगायचं राहिलं, जे पण मी लिखाण करणार आहे ते पूर्णपणे इंग्लिश मध्ये करणार आहे, पण पूर्ण एक्सप्लेनेशन आपलं मराठी भाषेत असणार आहे। असं का करत आहे, कारण जे पण सेमी इंग्लिशची मुलं असतात त्यांना सर्व मॅथ्सचा हा विषय जो आहे तो पूर्णपणे इंग्लिश मध्ये असतो। मॅथ्स सायन्स हे विषय इंग्लिश मध्ये असतं, मग त्यांना कुठेतरी ही थोडी भीती जास्तच असते की इंग्लिश मध्ये सगळं लिहायचं आहे। तर ही भीती काढण्यासाठी म्हणून लिखाण सगळं आपलं इंग्लिश मध्ये असणार आहे आणि जे पण एक्सप्लेनेशन असेल ते पूर्णपणे मी मराठीतच देणार आहे। ओके, आता पहा, पार्ट 1 मध्ये आपल्याला 6 चॅप्टर्सचा अभ्यास करायचा आहे। 6 धडे आहेत पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये आहेत 6 धडे, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। याच्यामधला पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, याच्याशी संबंधित परीक्षेमध्ये 12 मार्कांचे क्वेश्चन्स असतात। टोटल 12 मार्कांचे क्वेश्चन या धड्याशी संबंधित असतात। आता हे जे 12 मार्क किंवा हे सगळे जे मी मार्क्स लिहिलेले ते मार्क्स मी विथ ऑप्शन तुम्हाला सांगत आहे। विथ ऑप्शन सांगायचा एकच हेतू आहे की काही चॅप्टर्स असे असतात जे विद्यार्थ्यांना खूपच अवघड वाटतात, तर आपण कोणते चॅप्टर जे आहे ते स्किप करू शकतो अभ्यास करताना। शक्यतो असं स्किप नाहीच केलं पाहिजे, पण काही वेळेस काय होतं, विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक जो आहे तो पूर्णपणे समजतच नाही किती जरी प्रॅक्टिस केली तरी। तर अशा वेळेस आपण कोणते तरी असे सिलेक्टेड चॅप्टर जे असतात ती योग्यरित्या जर अभ्यास केलं तर आपण चांगले मार्क्स तरीही स्कोर करू शकतो। याच्यासाठी हे सांगत आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोयीस्कर होईल। तर पार्ट 1 हा जो पेपर आहे तो 40 मार्कांना असतो, पार्ट 2 चा 40 मार्कांना असतो आणि बाकीचे जे 20 मार्क असतात ते इंटरनलचे मार्क्स मिळतात। त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असाइनमेंट, होम असाइनमेंट जे पण दिले जातात, स्कूल्समध्ये दिले जातात, तिथे ते मार्क्स कसे मिळवायचे हे तुमच्यावर स्वतःवर डिपेंड असतात। आपली वर्तणूक सुद्धा बघितली जाते, स्कूलमध्ये आपण कशी वर्तणूक आहे आपली, आपण कसे वागतो टीचर्स बरोबर, त्याचबरोबर आपला रोजचा रोज होमवर्क वगैरे जो पण आहे तो आपण पूर्णपणे क्लिअर करतो की नाही, प्रिलियम एक्झाम अटेंड करतो की नाही, हे सगळं तिथं बघितलं जातं आणि त्यानंतरच आपल्याला 20 पैकी मार्क मिळतात। तर हे मार्क पैकीच्या पैकी
किंवा ऍटलिस्ट 18 तरी कसे मिळवायचे हे तुमच्या स्वतःच्या हातात असतं. आणि इथले मार्क्स जे आहे म्हणजे एक्झाम मधले 80 मार्क्स जे आहेत त्याच्यासाठी कशी प्रॅक्टिस करायची हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे. पहिला जो चॅप्टर आहे तो 12 मार्कांना असतो. 12 मार्काचे तिथं क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम पेपरमध्ये येतात. त्याच्यामध्ये विथ ऑप्शन आहे, म्हणजे कोणतेही क्वेश्चन येतील, 2 मार्क्सचे असतील, 3 मार्क्सचे असतील, 4 मार्क्सचे असतील, कोणतेही असेल, विथ ऑप्शन 12 मार्क्स असतात. नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो चॅप्टर आहे तो सुद्धा 12 मार्क्सचा आहे, त्याचा सुद्धा 12 मार्क्सचं वेटेज आहे. त्याच्याशी संबंधित 12 मार्काचे प्रश्न एक्झाम मध्ये येतातच विथ ऑप्शन. ओके, विथ ऑप्शन आहे. नेक्स्ट आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशनसाठी 8 मार्क असतात, म्हणजे या चॅप्टरशी रिलेटेड जे पण क्वेश्चन्स येतील ते फक्त 8 मार्कासाठी येतात. फायनान्शियल प्लॅनिंग याच्याशी संबंधित सुद्धा 8 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात पेपरमध्ये. त्यानंतर प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड सुद्धा 8 मार्काचे क्वेश्चन पेपरमध्ये येतात. आता लास्ट जो चॅप्टर आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स हा जो चॅप्टर आहे याच्याशी संबंधित टोटल 12 मार्कांचे प्रश्न येतात. म्हणजे पार्ट 1 मध्ये जास्त वेटेज कोणत्या चॅप्टरला आहे? या 3 चॅप्टरला. पहिला आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, सेकंड इज क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि थर्ड आहे स्टॅटिस्टिक्स. हे तिन्ही चॅप्टरचे जे पण क्वेश्चन्स येतात ते टोटल 36 मार्क्सचे क्वेश्चन तिथे विचारले जातात. 36 मार्कांचे क्वेश्चन हे एक्झाम पेपरमध्ये येतात. ऍक्च्युली पेपर जो असतो तो 60 मार्क्सचा असतो, आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो फक्त 40 मार्क्सचा पेपर, आणि त्याच्यामध्ये 36 मार्क्स जे असतात ते या 3 चॅप्टर्सची रिलेटेड क्वेश्चन्स मध्ये आपल्याला मिळू शकतात. तर आता महत्वाचं काय आहे की आपण या 3च चॅप्टरचा अभ्यास करायचा का? नाही, आपण सर्व चॅप्टरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण हे का गरजेचं आहे? एक्झाम जे होतात, जसं सेमिस्टर एक्झाम होती, स्कूलमध्ये सुद्धा एक्झाम घेतले जातात आपल्या प्रॅक्टिससाठी, तर त्यातही आपल्याला चांगले मार्क्स मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून सगळ्या चॅप्टरचा अभ्यास पूर्णपणे करणं खूप गरजेचं आहे. पण जर काय एखादा चॅप्टर समजत नसेल तर एखादा चॅप्टर कोणताही स्किप करू शकतो. महत्वाचं काय, यातले कोणतेही चॅप्टर डायरेक्टली स्किप नाही करायचे. जसं फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी हे चॅप्टर जे आहे खूप सोपे असतात. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला नफा तोटा किंवा वेगळं काही फायनान्शियल प्लॅनिंगशी संबंधित क्वेश्चन्स असतात, तर हे तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो समजून घेतलं तर. जर समजून घेऊन तुम्ही करत असाल तर तुम्ही इझिली ते सॉल्व्ह करू शकता. आणि राहिलं प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता आपल्याला दाखवायची की असं केल्यावर असं होईल, हे केलं तर ते होईल, तसं केल्यावर असं होईल. हे जे प्रोबॅबिलिटी असते, आपण प्रोबॅबिलिटी स्वतःचं डोकं लावून सुद्धा आपण तिथे संभाव्यता दाखवू शकतो. तर हे जे चॅप्टर आहेत हे सुद्धा चॅप्टर सोपेच आहेत. खरं सांगायचं तर सगळेच चॅप्टर सोपे आहेत. महत्वाचं आहे प्रॅक्टिस करणं. तर हे तुमच्यावर आहे की तुम्ही किती प्रॅक्टिस करता. बघा आता इथे हे जे 3 चॅप्टर्स आहेत याच्याशीच रिलेटेड 36 मार्कच्या पेपरमध्ये क्वेश्चन्स असतात. तर तुम्ही जर का हे 3 चॅप्टर सुद्धा एकदम परफेक्टली केले, कुठेही एकही मार्क याच्याशी संबंधित जे पण क्वेश्चन येतील त्याच्यामध्ये कट झालाच नाही पाहिजे, असं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर आउट ऑफ 40 तुम्ही 36 मार्क्स मिळवू शकता. महत्वाचं आहे 3 चॅप्टरच जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ते पूर्णपणे करा, पूर्णपणे करा. बोर्ड एक्झाम खूप महत्वाची असते प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढच्या आयुष्यासाठी. कारण याच्यावरच डिपेंड असतं की आपल्याला कुठे ऍडमिशन मिळणार, कोणत्या कॉलेजमध्ये मिळणार, कोणत्या स्ट्रीम मध्ये मिळणार, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स, आणि त्याच्यानंतरच मग आपली पूर्ण गाडी चालू होते. ओके, तर त्यामुळे कसा अभ्यास करायचा आहे, किती मार्क आहे हे मी तुम्हाला पार्ट 1चं सांगितलंय. त्याप्रमाणे आजपासून प्रिपरेशन स्टार्ट करा. ओके, राहिलं आता पार्ट 2. पार्ट 2 मध्ये आपल्याला 7 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. टोटल 7 चॅप्टर्स पार्ट 2 मध्ये आहेत. पहिला आहे सिमिलॅरिटी. आता पार्ट 2 जो आहे ना पूर्णपणे आकृत्यांचाच असतो. ज्योमेट्री, अल्जेब्रा, ज्योमेट्री, बरोबर. तर पार्ट 2 मध्ये पूर्ण आकृत्या असतात. आता या आकृत्यांशी कसं खेळायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आकृत्या जेव्हा पण तुम्ही काढत असाल, प्रत्येक आकृती काढताना पूर्णपणे समजून घेऊनच काढणं गरजेचं आहे. आता सर्व चॅप्टर्स तेच आहेत. शक्यतो त्याच्याशी संबंधित आकृतीमध्ये कुठं कोणता अँगल येतं, किती डिग्रीचा अँगल आहे, सगळं हेच असतं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये सगळ्यात सोपं जर कोणता चॅप्टर असेल तर तो आहे पायथागोरस थेरम. आणि खरं सांगायचं तर पायथागोरस थेरम आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ सोडत नाही.
कारण पायथागोरस थेरम हे प्रत्येक, जसं तुम्ही जर सायन्स स्ट्रीम मध्ये जात असाल तर तिथं सुद्धा हे सगळं कामी येतं. सायन्स स्ट्रीम मध्ये जर मॅथ्स घेतलं, पीसीएम घेतलं, पीसीबी घेतलं, पीसीबी वाल्यांना बायोलॉजी असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम नाही. पण जर पीसीएम घेतलं तर मॅथ्स मध्ये पायथागोरस थेरम तिथं सुद्धा कामी येतं. तर इथे आपण जर परफेक्टली केलं, पुढे जाऊन आपल्याला अजूनही चांगलं करता येईल. तर त्यामुळे पायथागोरस थेरम आणि सर्कल आणि नेक्स्ट ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन हे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही सायन्स घेऊन पुढचा अभ्यास करणार असाल तर हे 3 चॅप्टर शिकणं खूप महत्वाचं आहे. फक्त मार्क्ससाठी नाही तर आपल्या पुढच्या भविष्यासाठी सुद्धा. त्याच्यामध्ये पहिला जो आहे सिमिलॅरिटी, याच्यामध्ये सिमिलॅरिटीची रिलेटेड, आता असं नाही की बाकीचे चॅप्टर्स इम्पॉर्टंट नाहीये असं नाहीये, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे 10वी पास करण्यासाठी, 10वी पास आउट होण्यासाठी ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. हे यासाठी सांगितलं जेणेकरून तुम्हाला योग्यरित्या एक मार्गदर्शन करण्यासाठी, जेणेकरून हे पुढे सुद्धा तुम्ही कामाला येणार आहे. तुम्हाला हे सगळे चॅप्टरशी रिलेटेड क्वेश्चन हे येतातच प्रत्येक ठिकाणी. आणि पायथागोरस थेरम समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सोपंही असतं आणि त्याच्यामध्ये स्कोरही चांगलं करता येतं आपल्याला. फर्स्ट आहे सिमिलॅरिटी चॅप्टर. सिमिलॅरिटी चॅप्टरशी रिलेटेड 10 मार्कांचे क्वेश्चन येतात. आता इथे सुद्धा मी तुम्हाला सर्व जे मार्क्स सांगितलेले आहेत ते विथ ऑप्शनच सांगितलेले आहेत. म्हणजे विथ ऑप्शन 10 मार्कांचे क्वेश्चन परीक्षेमध्ये सिमिलॅरिटी या चॅप्टरशी रिलेटेड असतात. त्याच्यानंतर हे पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम याचा थोडा वेटेज कमी आहे कारण तो सोपाच आहे चॅप्टर. याच्याशी संबंधित फक्त 7 मार्कांचे क्वेश्चन्स येतात परीक्षेमध्ये. ओके. नेक्स्ट इज सर्कल. सर्कलशी रिलेटेड 12 मार्कांचे क्वेश्चन विचारले जातात. आता सर्कल खूप महत्वाचं चॅप्टर आहे 10वीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्याचबरोबर पुढे आपल्याला काय करायचं असेल तर त्याच्याशी पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाचा आहे सर्कल हा चॅप्टर. तर सर्कल चॅप्टर जो आहे तो 12 मार्कांना विचारलेला असतो. 12 मार्कांचे क्वेश्चन सर्कल या चॅप्टरशी रिलेटेड असतात. नेक्स्ट आहे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन. ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड फक्त 7 मार्कांचे क्वेश्चन विचारले जातात परीक्षेमध्ये. आता ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, ट्रिग्नोमेट्री या सगळ्यांना 7 मार्कांचा वेटेज आहे. 7 मार्कांचे क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरवर 7-7 मार्कांचे क्वेश्चन हे परीक्षेमध्ये विचारलेले असतात. आता सगळ्यात जास्त भीती कोणत्या चॅप्टरची वाटत असेल विद्यार्थ्यांना तर तो आहे ट्रिग्नोमेट्री. खूप सारे विद्यार्थी जे असतात त्यांना ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरची भीतीच वाटते. पण खरं सांगायचं तर तो सुद्धा चॅप्टर सोपंच आहे पण जर का तुम्ही समजून घेतलं तर. कारण हे सुद्धा रिलेटेड टू पायथागोरस थेरमच आहे. समजणं खूप महत्वाचं आहे. कोणत्या पद्धतीने तुम्ही समजतायत हे खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये अँगल्सशी रिलेटेड 30 डिग्रीचा अँगल आहे, 60 डिग्रीचा अँगल, 90 डिग्रीचा अँगल. तर हे अँगलशी रिलेटेड जे पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये नंबर्स दिले जातात हे खूप महत्वाचे असतात. तर ते समजून घेऊन जर तुम्ही केला तर तुम्हाला तो सुद्धा चॅप्टर सोपाच होईल. आणि लास्ट आहे मेन्सुरेशन. आता मेन्सुरेशन हा चॅप्टर जो आहे त्याच्याशी संबंधित 10 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. 10 मार्क मेन्सुरेशन या चॅप्टरला म्हणजे एक्झामच्या पेपरमध्ये असतात. मग ते कोणतेही असतील क्वेश्चन, 2 मार्क्सचे असतील, 3 मार्क्सचे असतील, 4 मार्क्सचे असतील, विथ ऑप्शनच येतं. विथ ऑप्शन एवढे मार्क्स आहेत. मी तुम्हाला एक्झॅक्टली मार्क्स नाही सांगत आहे कारण ऑलरेडी पेपर जो असतो तो आपला 60 मार्क्सचा पेपर असतो. एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये 60 मार्कांचा आपला पेपर असतो. पार्ट 1चा 60 मार्कांचा आणि पार्ट 2चा 60 मार्कांचा. 60 मार्क्स दोघांना आहे म्हणजे 120 मार्क्सचा आपल्याकडे पेपर असतो. त्याच्यामधून आपल्याला फक्त 80 मार्क्स मिळवायचे आहेत. आता फक्त 80 हे आउट ऑफ 80 आले पाहिजे असं आपण जर टार्गेट केलं तर नक्कीच येईल. आणि टार्गेट करून जर पुढे वाढत असाल तुम्ही एक्झाम मध्ये, आधी आपण प्रिपरेशन करायच्या वेळेस आधी आपण ठरवणं गरजेचं आहे की या पेपरमध्ये मला एवढे मार्क मिळवायचेच आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने जर असं ठरवलं तरच होईल. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह होईल. तर गणिताची भीती काढून टाका मनातनं. आणि हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे हे आधी समजून घ्या. स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 10वी मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पैकीच्या पैकी मार्क गणितात मिळवता येईल हे समजून घ्या. जर तुम्ही योग्यरित्या अभ्यास करत असाल, चॅप्टरचं वेटेज बघून तुम्ही योग्यरित्या अभ्यास करत असाल तर तुम्हाला गणित हा विषय खूप सोपा होईल आणि नक्कीच तुम्ही पैकीच्या पैकी मार्क गणित या विषयामध्ये मिळवू शकता. 2025-26 ची जो बोर्ड एक्झाम आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हा सर्वांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आणि आजपासून आपल्या चॅनलवर बोर्ड एक्झामशी रिलेटेड म्हणजे 10वीचा पूर्ण गणिताचा सिलेबस शिकवला जाणार आहे. आजपासून रोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला 10वीशी रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत प्रत्येक चॅप्टर
पॉइंट मीन्स प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 जे पण आहेत सगळं तुम्हाला या चॅनलवर शिकायला मिळणार आहे। तर जेही विद्यार्थी 10वीचे असतील, जर तुम्ही 10वीचे नसाल, तुमचे कोणी ओळखीतले 10वीचे विद्यार्थी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। माझ्याकडून यावर्षी सर्व जे पण विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसणार आहे त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। पुढचा तुमचा जो पण आहे अभ्यास वर्षभरात पूर्णपणे योग्यरित्या अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही चांगल्या मार्गाने पास होऊ शकता। ओके, आजच्यासाठी एवढंच। उद्या आपण भेटूया आपला पेपर पॅटर्न घेऊन। एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असतो हा सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे, त्या पद्धतीने आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी उद्या भेटूया 10वीच्या बोर्ड एक्झामचं गणिताच्या विषयाचं पेपर पॅटर्न घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।